नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नांदेडच्या तरोडा बुद्रुकमध्ये श्री लक्ष्मी माता मंदिर आहे। खरं तर इसवी सन 2011ची या लक्ष्मी देवीची स्थापना आहे आणि या ठिकाणी 15वा वर्धापन दिन जो आहे तो साजरा केला जातो आहे। उत्सवात साजरा केला जातो। 2011ची स्थापना आहे। काय काय उपक्रम राबवले? तरोडा बुद्रुक मूळ गावी देशमुख नगरी या ठिकाणी गेली सातत्याने आज लक्ष्मी माता मंदिराचा आज या ठिकाणी मूर्ती स्थापनेचं वर्ष 15वं आहे आणि या गेल्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी प्रत्येक नवरात्रेला 9 दिवसामध्ये ह्या ठिकाणी भागवत ठेवल्या जाते आणि त्या भागवताच्या माध्यमातून कमीत कमी 10 ते 15,000 20,000 पब्लिक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेते आणि या ठिकाणी भागवत केल्या जाते। आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करून अन्नदान ह्या ठिकाणी केले, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अन्नदान केले जाते आणि कमीत कमी आज आपण सकाळपासून पाहता या ठिकाणी 1:30 वाजल्यापासून कमीत कमी आज नाही म्हणलं तरी 5-6 हजार पब्लिकचं या ठिकाणी अन्नदान झालेलं आहे आणि अजून कंटिन्यू 10 वाजेपर्यंत सातत्याने या ठिकाणी अन्नदान होणार आहे। आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्येच वजिराबाद भागामध्ये जुना मोंढा येथे बालाजी मंदिर आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेतला की महालक्ष्मीचं मंदिर आपल्या इथं नाही आहे। ज्या ठिकाणी विष्णूचा अवतार आहे त्या ठिकाणी लक्ष्मीचा पण वास असला पाहिजे, म्हणून या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की या ठिकाणी महालक्ष्मीचं मंदिर झालं पाहिजे। आणि 15 वर्षाखाली जागृत अशी नवसाला पावणारी महालक्ष्मी माता मंदिर आहे आणि तुम्ही रोज सकाळी या ठिकाणी हजारो भाविक भक्तांची या ठिकाणी रांग असते आणि ह्या महालक्ष्मी मातेला कुठलाही नवस जर बोलला तर सातत्यानं तो नवस पूर्ण होतो आणि लेकरं हे माईलाच मागतात आणि माय ही देणारी आहे, म्हणून या ठिकाणी आज हजारोच्या संख्येनं आपण पाहताय बाळ गोपाळ सगळे भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी कार्यक्रमाला आहे। खरं तर सुंदर देखणं रूप आहे महालक्ष्मीचं। कुठून मूर्ती आणलेली आहे? ही राजस्थान कोट्यावरनं 15 वर्षाखाली जयपूरहून आम्ही ही मूर्ती आणली आणि महिलांचा माता भगिनींचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणे वावर दिसतोय की निश्चितच हे खरं आहे। सौभाग्याचं लेणं सुवासनी भरल्या सुवासनी माईच्या दरबारामध्ये शोभून दिसतात आणि त्या माईच्या दरबारामध्ये माईच्या लेकी हे आवर्जून या ठिकाणी राहतात, हे आपली नीतीचा नियमच आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज हा कार्यक्रम पार पडतोय। वर्षभरामध्ये काय काय कार्यक्रम घेतले जातात? या ठिकाणी वर्षभरामध्ये महालक्ष्मीच्या वर्धापन दिनानिमित्त बरेच आम्ही कार्यक्रम घेतोय। वृद्धाश्रमामध्ये आज आमचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आज नारायणरावजी गुरुजी आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भागवत घेतो आणि दरवेळेस आम्ही वृद्धाश्रमामध्ये कार्यक्रम आहे त्यांच्या भोजनाचा। लक्ष्मीपूजनला सुद्धा आम्ही अनाथ जे मुलं आहेत तिथंसुद्धा आमचा कार्यक्रम असतो, वृद्धाश्रमामध्ये कार्यक्रम असतो। आम्ही विविध उपक्रम घेत असतो, मात्र आम्ही कुठे प्रामुख्यानं याचा आम्ही देखावा करत नाही आणि ही कमिटीच आमची सिनियर सिटीजनची कमिटी आहे। आज वकील साहेब आहेत आणि जज साहेब आहेत, असे मेन सिनियर सिटीजन प्राध्यापक मुख्याध्यापक वकील जज असे बारडकर साहेबांसारखे यांच्यासारखे। नवरात्रीमध्ये विशेष काय असतं? नवरात्रामध्ये रक्तदान शिबिर असते, वयोवृद्ध लोकांचं आरोग्य तपासणी शिबिर असते, बरेच उपक्रम असतात आणि चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम घेऊन आम्ही तो साजरा करतो। हळदी कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय दरवर्षी केला जातो आणि त्याचप्रमाणे धोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणजे पुरुषोत्तम महिन्यामध्ये या ठिकाणी पुरुषोत्तमाचं भागवत पुराण या ठिकाणी ठेवलं जाते, धोंडू पुराण। बाळासाहेब बरं, यामध्ये आता स्वतः स्वखर्चानं केलं जातं हे सगळं की काही ट्रस्ट वगैरे नाही, ट्रस्टीचं नाही आहे। आज हे कार्यक्रम हा जे आहे आमच्या स्वखर्चामधून माझे मोठे बंधू आदरणीय गोविंदराव देशमुख तरोडेकर आणि मी हे आम्ही स्वखर्चातून करतो। ट्रस्टीचा असा कुठलाही याच्यामध्ये 1 रुपयासुद्धा आम्ही घेत नाही आणि कुठल्याही भाविक भक्तांना कधी आम्ही चारण्याचं याच्यामध्ये हे करत नाही, इन्व्हॉल्व करत नाही, स्वतः स्वखर्चातूनच करतो आणि त्या माईनं दिलेलं आहे तर ते आपण भाविक भक्तासाठी आपण 5-10 हजार लोकांचा कार्यक्रम घेतला म्हणजे फार मोठी गोष्ट नाही। अन्नदान हे माणसाच्या हातून घडलं पाहिजे या अनुषंगानं आम्ही करतो। आपण पाहू शकतो नांदेडच्या तरोडा बुद्रुकमध्ये महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे। अतिशय देखणी आणि सुंदर मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे। खरं तर 2011ची स्थापना आहे आणि आज वर्धापन दिन आहे 15वा, त्यानिमित्त महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आले। दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड।